आपण मागच्या प्रवचनामध्ये विचार केला तो भगवंतानी दुसऱ्या अध्यायात अर्जुनाला कर्माविषयीचा जो अत्यंत महत्त्वाचा असा श्लोक म्हणजेच कर्माविषयीची अत्यंत महत्त्वाची चतुसूत्री ज्या श्लोकात सांगितली आहे त्या श्लोकाचा अभ्यास आपण मागच्या प्रवचनात केला आणि तो श्लोक म्हणजे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्मा ते संभोस्त्व कर्मणि। या श्लोकातून आपल्याला एक लक्षात आलं की आपला अधिकार हा फक्त कर्म करण्यावर आहे आणि बाकी कोणत्याच गोष्टीवर आपला अधिकार नाही। म्हणजे फळाची अपेक्षा कुठेच ठेवायची नाही आहे, कर्मफलाचा हेतू मनात धरूनच म्हणजे तो हेतू आहे म्हणूनच कर्म करायचं असंही कर्म करायचं नाही आहे। आणि मग जर हेतूही ठेवायचा नाही, कर्मफळाची अपेक्षाही ठेवायची नाही तर मग कर्मच कशाला करायचं असं म्हणून कर्माचा संग टाकायचाही नाही आहे, म्हणजे असंगही धरायचा नाही आहे असं सगळं त्या श्लोकाने आपल्याला सांगितलं। मग आता प्रश्न असा उपस्थित होतो की कर्म करण्यावर जर माझा अधिकार आहे तर मग हे कर्म म्हणजे नक्की काय ते आधी मला समजलं पाहिजे आणि हे कर्म कोणकोणत्या स्वरूपाचं असतं, कोणकोणत्या पातळीवर ते काम करतं हे सगळं जर आपल्याला समजलं तर त्या कर्माची गती काय आहे आणि कुठल्या कर्माचं काय फळ आपल्याला खरंच मिळतं का आणि ते कधी मिळतं, कसं मिळतं याविषयी थोडासा विचार अजून करता येईल। म्हणून आजच्या आपल्या भागामध्ये आपण कर्म ह्या विषयावर थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया। मग आता कर्म हा जो मूळ शब्द आहे त्या शब्दातला मूळ धातू आहे कृ करोती असा धातू आहे। कृ करोती ह्याचा साधा सोपा अर्थ करणं असा आहे। आपण काहीही जे करतो त्यासाठी कर्म हा शब्द वापरला जातो। मग आपण त्याला कर्म म्हणू, त्याला आपण कार्य म्हणू, काम म्हणू, काही म्हणू, साधे सोपे हे सगळे शब्द आहेत। मग आपण जे जे काही करतो त्या सगळ्याला जर कर्म असं म्हटलं जातं तर मनुष्य मात्र जेव्हा जन्म घेतो म्हणजे ज्या क्षणी आपल्या आईच्या पोटात तिची आणि आपली एकच नाळ असते ती नाळ तुटते आणि आपण ह्या जगात प्रवेश घेतो। मग त्या जगात आपण प्रवेश घेतो आणि आपण पहिला श्वास घेतो। तो श्वास जेव्हा घेतो त्या श्वासापासून आपलं जे कर्म सुरू झालेलं आहे, किंबहुना आपल्या काही ग्रंथांमध्ये तर असंही म्हटलं आहे की आपण आपल्या आईच्या पोटात जेव्हा तो गर्भ राहतो तेव्हाच तो जीव तिथे जेव्हा जन्म घेतो राहतो तेव्हाच आपल्या कर्माला सुरुवात होते असंही काही ग्रंथांनी म्हटलेलं आहे। पण अगदी तितक्या मागपर्यंत जरी नाही गेलं तरी हे मात्र निश्चित आहे की आपण पहिला श्वास घेतो त्या श्वासापासून आपल्या ह्या जन्मातल्या अखेरच्या श्वासापर्यंत आपण जे जे काही करतो ते सगळं कर्म ह्या एका शब्दाच्या अंतर्गत सगळं ते येतं आणि म्हणून त्याची व्याप्ती खूप मोठी आहे। मग आता आपल्याला श्वास घ्यायला कोणी शिकवतं का हो? आपण जन्माला येतो मग आपल्याला आता श्वास घे हं बाळा असं कोणी शिकवतं का? नाही। म्हणजेच कर्म करणं ही आपली मूलभूत प्रवृत्ती आहे हे त्यातून दिसून येतं। कारण जर श्वास घेतला नाही तर आपण जिवंतच राहणार नाही, आपण जगणार नाही आणि त्यामुळे त्या जीवात्म्याच्या ठिकाणी ही मूलभूत प्रवृत्तीच असते की कर्म करायचं आहे। म्हणजे श्वास घ्यायचा आहे तो आपला आपण घ्यायचा आहे, तो कोणी त्या इतक्या तान्ह्या बाळाला शिकवत नाही। जन्माला आल्यानंतर बाळ रडतं, मग बाळाला जेव्हा भूक लागते आई जेव्हा त्याला जवळ घेते, आई जेव्हा त्याला दूध पाजते तेव्हा ते मूल शांत होतं। आता त्या बाळाला हे कोण शिकवतो की इतक्या छोट्या बाळाला जे जन्मून काही तास झालेत, काही मिनिटं झालेत त्या बाळाला हे कोण शिकवतं की भूक लागली की रडायचं, मग पोट भरलं की शांत राहायचं, मग झोपी जायचं, मग परत कधीतरी भूक लागली की उठायचं, रडायचं। ह्या सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या आपल्याला कोणी शिकवत नाही, पण तरीही त्या जीवाकडून त्या यदृच्छया घडत असतात। ह्याचाच अर्थ कर्म करणं ही मूलभूत प्रवृत्ती अनेक जन्मोजन्मी आपली राहिली असल्यामुळे तो जो कर्माचा संस्कार आहे तो आपल्या चित्तावर सातत्याने आहेच आहे आणि म्हणून आपण जन्माला आल्यापासून कोणतं ना कोणतं कर्म करतो। मग आता हे जे कर्म आहे त्या कर्माचे 3 मुख्य भाग किंवा 3 मुख्य प्रकार आहेत असं आपण म्हणूया आणि त्यात ते 3 प्रकार आहेत ते आहेत क्रियमाण कर्म, प्रारब्ध कर्म आणि संचित कर्म। मग आपण जी कर्म करतो त्या कर्मामध्ये आपण कर्म करणं
आणि कर्म न करणं, म्हणजे एखादी क्रिया करणं आणि क्रिया न करणं हे दोन्ही कर्मामध्ये अंतर्भूत होतं. आता ते कसं, समजा आपण रस्त्याने चाललोय आणि रस्त्याने चालत असताना एखादी परिचित व्यक्ती आपल्या समोरनं येताना आपल्याला दिसली, थोडीशी दूरवरून दिसली, पण कदाचित आत्ता आपल्याला वेळ नाही म्हणून किंवा काहीतरी कारणाने आपल्याला आत्ता त्या व्यक्तीशी बोलायचं नाही म्हणून आपण सगळे हे जण सगळं करत असतो. तर काय होतं की ती व्यक्ती समोरून येते, मी त्या व्यक्तीला पाहिलं म्हणजे पाहण्याचं कर्म माझ्यातनं घडलं आणि मी त्या व्यक्तीला पाहून न पाहिल्यासारखं करून रस्ता कदाचित ओलांडून किंवा थोडासा बाजूचा रस्ता धरून बाजूने निघून गेले. आता इथे काय झालं, पाहण्याचंही कर्म झालं आणि न पाहण्याचंही कर्म झालं. आणि असं म्हणतात की आपल्या प्रत्येक कर्माचं आपल्याला फळ मिळतं. म्हणजे इतका बारकावा आहे त्यामध्ये की आपण पाहिलं, आपली दृष्टादृष्ट झाली, त्या व्यक्तीशी आपण भेटलो, बोललो, चला झालं, आपल्या हातनं पाहण्याचं कर्म झालं, बोलण्याचं झालं, त्याचं आपल्याला लगेच फळही मिळालं. आपल्याला त्यांची कुशाली कळली, त्यांनी आपली कुशाली विचारली, दोघींचा संवाद झाला, आपल्याला छान वाटलं, कर्माचं फळ लगेच मिळून गेलं. पण जेव्हा आपण पाहून न पाहिल्यासारखं करून रस्ता ओलांडून पलीकडून जातो तेव्हा त्या न पाहण्याचं जे कर्म आपण आपल्या हातनं घडलं ते तसंच जमा राहिलं ना, त्याचं फळच नाही मिळालं. आणि कुठलंच कर्म असं नाही की जे आपल्याला फळ दिल्या वाचून राहत नाही. आणि म्हणून कर्म करत असताना माणसाने अतिशय जाणीवपूर्वक ते करणं किंवा त्याविषयी अतिशय जागरूक असणं खूप महत्त्वाचं आहे, असं आपल्याला सर्व ग्रंथांनी सांगून ठेवलं आहे. कारण हे सगळं जे आहे तो कर्माचाच आपला सगळा प्रवास आहे. आपण जेव्हा प्रारब्ध कर्माकडे येऊ तेव्हा त्याच्या अजून खोलवर अर्थाकडे जाऊ की कसं हे सगळं आपलंच कर्म आहे, ज्याच्यामुळे आज आपण जिथे कुठे असतो त्याला दुसरं तिसरं कोणीही कारणीभूत नसतं, तर ते आपणच कारणीभूत असतो. आणि म्हणून कर्म करत असताना प्रत्येक व्यक्तीने बारकाईने तिकडे पाहण्याची आवश्यकता आहे. एखादं मूल असतं बघा, शाळकरी मूल आहे समजा, मुलाला आई आतून हाक मारते, अरे समीर ये जरा. आता समीरने हाक ऐकलेली आहे, पण त्या हाकेतच समीरला कळतं की आई आता आपल्याला लाडू देणार आहे, की आई आता आपल्याला अभ्यासाला बस सांगणार आहे, कळतं की नाही. मग पहिल्या हाकेला ओ द्यायची की नाही द्यायची हे समीर ठरवतो. आता हाक तर ऐकू आली, मग आईने दुसऱ्यांदा हाक मारली, तिसऱ्यांदा हाक मारली, चौथ्यांदा हाक मारली, तेव्हा समीरने ओ म्हटलं. झालं काय की पहिल्यांदाच हाक ऐकू आली होती, म्हणजे ऐकण्याचं कर्म पहिल्यांदाच घडलं होतं, पण आपण ऐकून न ऐकल्यासारखं त्या मुलाने केलं. मग आईची जेव्हा चौथ्यांदा हाक ऐकू आली तेव्हा त्यांनी ओ म्हटलं, कारण आई जे काम सांगणार आहे ते मला करायची अजिबात इच्छा नाहीये आणि म्हणून ते जितकं टाळता येईल तितकं टाळूया असा विचार करून त्याकडे त्याने दुर्लक्ष केलं, पण न ऐकण्याचं कर्म घडलं. आणि म्हणून जसं आपल्या कृतीने कर्म घडतं तसं आपल्या न करण्याने सुद्धा कर्म घडतं. हे यातून लक्षात घेण्यासारखं आहे की कर्म ही फक्त करून घडणारी गोष्ट नाही आहे, तर जेव्हा आपण एखादी गोष्ट किंवा एखादी कृती नाही करत जाणून बुजून तेव्हाही ते कर्माच्या खात्यात जाऊन पडतं. आणि म्हणून क्रियमाण कर्म हे जे कर्म आहे ते आपल्या जन्मापासून आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याबरोबर चालू असतं. मग ह्या क्रियमाण कर्मामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो, तर सगळ्या क्रिया, सगळ्या म्हणजे आपण ज्या ज्या क्रियांचा विचार करू शकतो अशा सर्व क्रिया ह्या क्रियमाण कर्मात येतात. सकाळी उठल्यापासून अगदी उठल्या पहिला जो विचार आपल्या मनात येतो, काही जण उठल्या त्यांचं नामस्मरण सुरू होतं, काही जण उठल्या मोबाईल बघतात, काही जण उठल्या अजून काही करतात. तर हे सगळं जे काही आपण करतो ते लगेच त्या कर्माच्या खात्यावर टाकलं जातं. आणि म्हणून अनेकदा आपल्याला आपले सद्गुरू असं सांगतात की शेवटी आपण रात्री जेव्हा झोपतो तेव्हा नामस्मरण करत करत जर आपण झोपी गेलो आणि खरंच नामस्मरण करत करत आपल्याला झोप लागली तर नामस्मरण करतो आपण म्हणजे तेही एक कर्मच आहे. ते करता करता जर आपल्याला झोप लागली तर खूप दाट शक्यता अशी असते की सकाळी उठताना पहिलं नामस्मरणच सुरू होतं. आणि कदाचित आपल्यापैकी अनेकांनी याचा अनुभव घेतला असेल.
आणि म्हणून असं जर आपलं मन त्या नामाच्याच ठिकाणी झोपताना आणि उठल्या उठल्या लगेच असं जर राहिलं तर आपल्याला परमेश्वराच्या चरणी जाणं हे थोडंसं सोपं होतं. म्हणून कर्म करत असताना नामस्मरणाचं कर्म आपल्यातनं किती जास्तीत जास्त वेळा घडतंय याकडे आपण लक्ष द्यावं, असं सगळे साधू संत सद्गुरू आपल्याला सातत्याने सांगत असतात. आणि ह्या क्रियमाण कर्माचं वैशिष्ट्य असं आहे की ते 365 दिवस, जर लीप वर्ष आलं तर 366 दिवस, तह हयात आठवड्याचे 7ही दिवस, वर्षाचे सगळे दिवस, सगळे ऋतू, सगळे महिने सदैव हे कर्म घडत असतं. त्याच्यात त्याला कुठेही सुट्टी घेत नाही. ते कर्म असं म्हणत नाही की अहो आज रविवार आहे, आता आज काही त्या क्रियमाणाच्या अकाउंटला टाकू नका बरं, आज आमचा सुट्टी घेण्याचा दिवस आहे. जसं सूर्य कधी सुट्टी घेत नाही, चंद्र कधी सुट्टी घेत नाही, त्याप्रमाणे हे जे कर्माचे सगळे जे व्यापार चालतात ते कधीही सुट्टी घेत नाहीत, कारण ते प्रत्येक क्षणी प्रत्येक जीवात्म्याबरोबर ते सुरू आहे. मग हे जे क्रियमाण कर्म आपल्या हातनं घडतं ते क्रियमाण कर्म वेगवेगळ्या प्रकारचं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे नित्य कर्म. आपण जे नेहमी काम करतो, आपलं जे विहित कर्म आहे ते आपल्याला रोजच करायचं आहे, मग त्याला म्हणतात नित्य कर्म. म्हणजे एखादी व्यक्ती जर गृहिणी असेल तर त्या गृहिणीचं काम काय आहे की घरच्या सगळ्यांची नीट देखभाल करणं, त्यांना सगळ्यांना नीट खायला प्यायला घालणं, त्यांच्या काय गरजा आहेत त्या पुरवणं, हे तिचं काम आहे. किंवा आला गेला जो असेल त्याचं सगळं नीट करणं हे तिचं काम आहे. एखादा विद्यार्थी असेल त्या घरात तर त्याचं पहिलं कर्तव्य विहित कर्म काय आहे की त्याने नीट अभ्यास करणं. जे काही त्याला शिकवलं जातं त्याचं पाठांतर, मनन, चिंतन, लिखाण, वाचन हे करणं हे त्याचं कर्म आहे. जर एखादी व्यक्ती अर्थार्जनासाठी बाहेर जात असेल तर त्याचं विहित कर्म काय आहे की प्रामाणिकपणे आपलं काम करून अर्थार्जन करणं. ह्याच्यात प्रामाणिकपणा हा खूप महत्त्वाचा गुण आहे. कारण जेव्हा धर्माने काम करा, स्वधर्माचं आचरण करा असं म्हटलं जातं, तेव्हा स्वधर्म ह्याचा अर्थ आपण आपल्याला नेमून दिलेलं काम प्रामाणिकपणे आणि नीतिमत्तेने करणं हे आवश्यक आहे. आणि म्हणून नित्य कर्मामध्ये याचा समावेश होतो की जे काही आपल्याला विहित कर्म म्हणून नेमून दिलेलं आहे ते विहित कर्म करणं म्हणजे नित्य कर्म. मग एक असतं ते नैमित्तिक कर्म. नैमित्तिक कर्म म्हणजे काय? बघा, आपण रोज देवळात जातो. एखादी व्यक्ती म्हणते नित्य कर्म आहे माझं ते देवळात जाणं, मी रोज देवळात जाते. पण आज जर समजा कोणीतरी हॉस्पिटलमध्ये आहे किंवा घरात काहीतरी पेचप्रसंग आहे किंवा घरात एखादं शुभ कार्य आहे, काही आहे, आणि म्हणून जेव्हा आपण त्याच देवळात जातो आणि देवासमोर जाऊन उभे राहतो आणि हात जोडतो तेव्हा आपण काहीतरी वेगळं सांगत असतो त्या देवाला की अरे आज माझ्या घरी अमुक अमुक लग्न काढलंय, हा ते नीट सुरळीतपणे पार पडू दे. आता हे नित्यकर्म म्हणूनच मी देवळात गेले, पण त्या नित्यकर्माचं हे नैमित्तिक कर्म झालं. किंवा नित्यकर्मामध्ये मी रोज घंटाळीला जाते, पण मी वर्षातून एकदा कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जाते, तर देवी किंवा ते स्वरूप किंवा ती शक्ती तीच आहे. नित्यकर्मामध्ये रोज आहेच, पण नैमित्तिक म्हणजे विशिष्ट दिवशी विशिष्ट ठिकाणी जाऊन केलेलं विशिष्ट कर्म म्हणजे नैमित्तिक कर्म. त्या निमित्ताने केलेलं कर्म म्हणून नैमित्तिक कर्म. आणि म्हणून नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म ही आपण सगळेजण करत असतो. त्याशिवाय अजून एक प्रकार आहे त्याचा, तो म्हणजे काम्य कर्म. काम्य म्हणजे काहीतरी कामना मनात आहे म्हणून मी ते कर्म करणार आहे. म्हणजे मी देवळात जाते पण रोज जात नाही, काहीतरी मला कामना मनात असली, देवाकडे काहीतरी मागायचं असलं कीच मी देवळात जाते. किंवा अमुक अमुक माझी कामना पूर्ण कर म्हणजे मी तुला अमुक अमुक देईन असा जेव्हा मला नवस बोलायचा असतो तेव्हाच मी देवळात जाते. तर ते कर्म जे झालं ते काम्य कर्म झालं. आता प्रत्येक कर्माचं जर फळ मला मिळणार आहे आणि फळ दिल्याशिवाय कर्म राहणारच नाहीये, तर प्रत्येक व्यक्तीने हा विचार करणं गरजेचं आहे की आपण जे कर्म करतोय त्याच्या फळाचं अकाउंटिंग कसं होणार आहे. तर अकाउंटिंग हा शब्द यासाठी वापरला की आपल्याला समजायला सोपं झालं, कारण हे शेवटी अकाउंटिंगच आहे. बघा, आपण दर महिन्याला काहीतरी काम करतो, नोकरी धंदा करतो, महिन्याच्या शेवटी आपल्याला काहीतरी त्याचे पैसे मिळतात.
आपण ते पैसे बँकेत ठेवतो, मग त्यातनं आपल्याला जे काही लागतील ते पैसे काढतो आणि आपण खर्च करतो. पण राहिलेले जे पैसे असतात ते तसेच बँकेत राहतात, पुढच्या महिन्यात त्याच्यात अजून पैसे पडतात. बरोबर आहे? म्हणजेच हे क्रियमाण कर्म करत असतानाच सगळी कर्म ही आपल्याला लगेच फळ देत नाही, आणि त्यातली जी कर्म आपल्याला लगेच फळ देत नाही ती कर्म संचित कर्मामध्ये साठवली जातात. मला तहान लागली, मी पाणी प्यायले, म्हणजे मला तहान लागल्यावर पाणी प्यायले, झालं, कर्माचं लगेच मला फळ मिळालं. भूक लागली, मी काहीतरी खाल्लं, भूक शमली, लगेच फळ मिळालं. पण समजा मी एखाद्या स्पर्धेत भाग घेतला, आता स्पर्धा समजा आज झाली आणि त्या आयोजकांनी सांगितलं ह्याचा निकाल 8 दिवसांनी लागणार आहे, तर स्पर्धेत भाग घेण्याचं कर्म आज माझ्या हातनं घडलं, पण त्याचा जो परिणाम आहे तो ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी मला कळणार. म्हणजेच तोपर्यंत ते कर्म फळ द्यायचं शिल्लक राहिलं, त्या कर्माचं मला लगेच फळ मिळालं नाही. असं करत करत ही ज्यांनी फळ दिलं नाही अशी कर्म जिकडे जमा होतात त्याला संचित कर्म असं म्हणतात. आणि म्हणून आपण जेवढी काही कर्म करतो त्या प्रत्येक कर्माचं, दिवसभरातल्या अनेक कर्मांचं क्रियमाण कर्म असं म्हणतात त्याला, त्या क्रियमाण कर्मांचं आपल्याला लगेच फळ खूपशा कर्मांचं मिळून जातं. म्हणजे जर आपण असा विचार केला की आपण दिवसभरात 1000 कर्म करत असू, कमीत कमी 1000, जास्तच करतो, पण 1000 कर्म करत असू, तर कदाचित त्यातल्या 900 कर्मांचं फळ आपल्याला लगेच मिळून जात असेल. हे केलं, ह्यासाठी केलं, लगेच फळ मिळालं, झालं, शमलं. लगेच फळ दिलं की कर्मही शमून जातं. पण अशी 100 तरी फळं रोजची असतील, कर्म रोजची असतील की जी अजून त्यांची फळं मिळायची बाकी राहिली. मग एखाद्या कर्माचं फळ 2 तासांनी मिळेल, एखाद्याचं 4 तासांनी मिळेल. बघा, आपण दही लावतो, तर सगळ्या गृहिणी एक म्हणून सोपं उदाहरण, दुधाचं दही होणं या प्रक्रियेला काहीतरी वेळ लागतो. आपण जेव्हा दूध घेतो आणि ते विरजण लावतो त्याला, तेव्हा आपल्याला आपण कर्म केलं विरजण लावण्याचं, पण त्याचं दही होण्यासाठी म्हणजे ते विरजून त्याचं फळ मिळण्यासाठी मध्ये काही तास जावे लागतात. मग तोपर्यंत आपण केलेलं कर्म हे तसंच पडून राहतं आणि मग त्याचं फळ मिळतं. जर एखाद दिवस विरजण नीट लागलंच नाही तर दही नीट लागतच नाही, म्हणजे आपल्याला अपेक्षित फळ मिळत नाही. थोडक्यात काय तर कोणतंही कर्म हे फळ दिल्यावाचून राहत नाही, आणि म्हणून आपलं क्रियमाण कर्माकडे बारकाईने लक्ष असणं खूप गरजेचं आहे. जसं भगवंताने म्हटलंय की फक्त कर्म करण्यावर तुझा अधिकार आहे, दुसऱ्या कशावरही नाही. ते ह्याचसाठी सांगितलंय की कर्म करत असताना आपलं पूर्ण तन मन धन अर्पून आपण त्या कर्माकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण तरच ते कर्म जाणीवपूर्वक केलं जाईल. आणि त्या क्रियमाण कर्म करत असताना जर ती जाणीव सदैव आपल्या ठिकाणी राहिली तर ह्याचं फळ काय मिळणार आहे ह्याकडेही कुठेतरी आपला कटाक्ष राहील. आणि म्हणून कर्म करत असताना चुकीचं कर्म, वाईट कर्म किंवा वाईट हेतू मनात धरून केलेलं कर्म आपल्या हातनं घडणार नाही. मग कर्म फक्त आपण आपल्या हाताने केलं म्हणजेच त्याचं फळ मिळतं का हो? तर असं म्हटलं जातं कृत, कारित, अनुमोदित असे 3 शब्द वापरले. ह्या तिन्ही प्रकारांनी केलेलं कर्म हे आपल्याला फळ देतं. कृत म्हणजे आपण स्वतः केलेलं, कारित म्हणजे आपण करवून आणलेलं, म्हणजे जे कर्म मी माझ्या हाताने केलं नाही पण दुसऱ्याला करण्यासाठी प्रवृत्त केलं, किंवा मी म्हटलं अरे माझ्यासाठी तू कर. लोक सुपारी देतात की नाही? सुपारी देणं म्हणजे काय? किंवा सुपारी देणं आपल्याला समजा हा वाईट असेल, शब्द वाईट पद्धतीने वापरला जातो असं वाटत असेल, तर आपण आपल्या घरी जेव्हा एखादा यज्ञ करतो तेव्हा आपल्या घरी जेव्हा जे गुरुजी येतात त्या गुरुजींना आपण एक पॉवर ऑफ अटर्नी देतो की नाही, की आता पुढचा यज्ञ तुम्ही करा. सांगतात की नाही ते यजमानांना की आता तुम्ही आम्हाला सूत्र दिली तर आता पुढचा आम्ही करतो. तर हे जे आहे ते कारित आहे, म्हणजे आपण करवून घेतलं. तर कृत म्हणजे आपण केलेलं, कारण मग असं जर आपण नाही केलं तर त्या यज्ञ कर्म जे झालं त्याचं फळ गुरुजींना मिळेल ना हो. म्हणजे जेवढ्या घरी गुरुजी जातील तेवढ्या घरच्या सगळ्यांचं फळ गुरुजींना मिळेल, यजमानांना कसं मिळेल? ते यजमानांना ह्यामुळे मिळतं कारण ते यजमानांनी करवून घेतलेलं असतं.
आणि म्हणून कृत, कारित आणि अनुमोदित, ज्याला आपण अनुमोदन दिलं ते सुद्धा कर्म हे आपल्या त्याचं फळ भोगण्यासाठी आपण तयार व्हायला लागतं, म्हणजे ते आपल्या अकाउंटला येऊन पडतं. आणि याची अनेक उदाहरणं आहेत. जर एखाद्या व्यक्तीवर अन्याय होतोय, कधी तो कुटुंबातही होतो, कधी समाजात होतो, आणि जर आपण त्याचा एक भाग असू त्या व्यवस्थेचा, तर तो अन्याय आपण जर उघड्या डोळ्याने सहन करत असू तर त्याला आपलं अनुमोदन आहे असं मानलं जातं आणि मग ते सुद्धा कर्म आपल्या ठायी येऊन पडतं. यासाठी सगळ्यात सोपं उदाहरण जे दिलं जातं ते कौरवांचं, महाभारतातलं दिलं जातं की जो द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग आहे, की जेव्हा द्रौपदीवर हा प्रसंग आला, इतका अन्याय तिच्यावर जेव्हा झाला, तेव्हा त्या सभेमध्ये अनेक रथी महारथी बसलेले होते. त्या प्रत्येकाने ते कर्म केलं नाही, पण त्यातल्या कोणीच त्या अन्यायासाठी तिच्या बाजूने उभंही राहिलं नाही किंवा हा अन्याय घडू नये म्हणूनही कोणी प्रयत्न केले नाहीत. आणि म्हणून त्या सर्वांना त्या कर्माचा लेश लागतो, कारण त्यांचं मूक अनुमोदन त्या कर्माला लागलं. जेव्हा तुम्ही अन्यायाविरुद्ध उभे राहत नाही, एखाद्या व्यक्तीवर डोळ्यादेखत अन्याय होत असताना त्या व्यक्तीच्या बाजूने उभे न राहता तुम्ही विरुद्ध पक्षात उभे राहून त्या व्यक्तीची गंमत बघत राहता, तेव्हा आपलं त्या गोष्टीला मूक अनुमोदन आहे असं मानलं जातं आणि मग ते कर्म सुद्धा आपल्या ठायी येतं. आणि म्हणून आपण जेव्हा अशा म्हणजे आपण अनेक जण आपल्यातली समाजासाठी सुद्धा काम करत असतो आपण, तेव्हा हे काम करत असतानाही त्यामुळे अति जागरूक असणं आवश्यक असतं. कारण संस्थांमध्ये जे काही काम चालतं त्या प्रत्येक कामासाठी आपण कुठेतरी सहभागी झालेले असतो आणि त्यामुळे तिकडे जर एखादा गैरव्यवहार होत असेल तर मी तो करत नाही असं नुसतं म्हणून चालत नाही. कारण जर तो गैरव्यवहार मी शांतपणे निमूटपणे पाहत असेल आणि त्याच्या विरुद्ध आवाज उठवत नसेल तर माझं त्याला अनुमोदन आहे असं मानलं जातं. आणि त्यामुळे कृतकारिता अनुमोदित या न्यायाने ते कर्म मलाही फळ द्यायला बंधनकारक होतं. आणि म्हणून असं क्रियमाण कर्म जे आहे ते क्रियमाण कर्म करताना जे आपल्या संपूर्ण जन्मभर आपण करत असतो ते प्रत्येक दिवशी रोज आपल्या कर्मामध्ये त्याची वाढच होत जाते. आणि म्हणून तर आपण अनेक जन्म घेतो ना. असं म्हटलं जातं की जन्मोजन्म आपलं चालूच आहे, जन्म मृत्यू ह्या चक्रात आपण आहोतच आहोत. आणि म्हणून आपल्याला साधू संत सांगत असतात की अरे लवकर या चक्रातून बाहेर पड. ते का सांगतात या चक्रातून बाहेर पडायला? कारण आपण जितके जन्म घेऊ तितके अजून कर्म करणार आणि जितकी कर्म करू तितकी फळं भोगण्यासाठी पुन्हा नवे जन्म घ्यावे लागणार. मग भले आपण शुभ कर्म केली तर त्याचं फळ म्हणून आपल्या नशिबी कदाचित सुख येईल. आणि जर आपण पापाची काही कर्म केली, अशुभ कर्म केली तर आपल्या नशिबी दुःख येईल. कदाचित सुख आणि दुःख येईल. त्याचं प्रमाण बघा वेगवेगळं असतं प्रत्येकाच्या आयुष्यात. आपल्याला अनेकदा असं वाटतं बघताना की अरे काय ही माणसं इतकं चुकीच्या पद्धतीने वागतात, इतकं म्हणजे वाईट कर्म करतात आणि तरीही ह्यांना कसा एवढा पैसा मिळतो, ह्यांना कसं एवढं सुख मिळतं. तर ह्या सगळ्याचं उत्तर जे आहे ना ते त्यांनी आधी केलेल्या कर्मांमध्ये असतं. कदाचित त्यांनी पूर्वी अशी कोणती तरी कर्म केली असतील जी आत्ता फळ देण्यासाठी पक्व झाली आणि म्हणून त्याचं थोडंसं चांगलं फळ म्हणून आत्ता ते छान मजेत राहत आहेत. पण आज त्यांच्या हातून जी पापकर्म घडत आहे त्या पापकर्माचं आज ना उद्या ह्या जन्मात किंवा पुढच्या कुठल्या तरी जन्मात जेव्हा ती कर्म पक्व होतील फळं देण्यासाठी तेव्हा त्यांना नक्कीच त्याचं फळ भोगायचं आहे हे निश्चित आहे. आणि त्यामुळे आज आपण कोणीही ज्या परिस्थितीत असतो त्या परिस्थितीला आपण आणि केवळ आपणच कारणीभूत असतो. कारण आपण आपल्या गतजन्मामध्ये जे काही केलेलं असतं त्याचा परिणाम म्हणून आज आपण ते भोगत असतो. अनेकदा आपल्याला असं बघायला मिळतं की तरुणपणी आई वडिलांना जी मुलं कळत असतं त्यांना पण तरीही जाणून बुजून काही प्रमाणात दुःख देतात
कधी कधी त्यांच्या नशिबी त्यांच्या मुलांकडून अवहेलनेची वागणूक त्यांना सहन करावी लागते. म्हणजे काय, आपण कर्म कोणतं केलं, आपल्या आईवडिलांना न सांभाळण्याचं, आपल्या आईवडिलांना दुःख देण्याचं, मग त्याचं फळ आपल्याला काही वर्षांनी मिळतं. म्हणजे ते कर्म तोपर्यंत तसंच राहतं, ते तेव्हा लगेच फळ देत नाही, पण काही वर्षांनी कदाचित आपल्या मुलांकडून तीच अवहेलना आपल्याला सहन करावी लागते आणि तिथे ते कर्म पूर्ण पक्व होऊन आपल्याला फळ द्यायला तयार झालं असं म्हटलं जातं. आणि म्हणून तो भोग आपल्याला भोगावा लागतो. मग जी कर्म आज आपल्याला लगेच फळं देत नाहीत ती संचित कर्मामध्ये जाऊन पडतात. आपल्याला क्रियमाण कर्म म्हणजे काय ते समजलं. आता संचित म्हणजे काय, तर जे साचलेलं आहे, जे साठलेलं आहे त्याला संचित म्हणतात. मग त्या संचिताचं एक मोठं गाठोड आहे आपल्या प्रत्येकाचं, खूप मोठं गाठोड आहे की ज्याच्यात लाखो करोडो कर्म अजून फळं द्यायला अजून थांबलेली आहेत. आणि आपले जितके जन्म जास्तीत जास्त झालेले असतील तेवढ्या जन्माची जेवढी कर्म ती सगळी त्यातली पक्व न झालेली सगळी कर्मफळं तिथे थांबलेली आहेत, अजून कच्ची आहेत ती, म्हणून तिथे थांबलेली आहेत. आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा त्या संचिताच्या गाठोड्यातनं जी कर्मफळं आता आपल्याला पक्व होऊन भोग भोगण्यासाठी तयार झालेली आहेत तेवढ्याच फळांचा एक गाठोडं बांधतो आणि इथे खालती जन्म घेऊन येतो. आणि त्याला म्हणतात प्रारब्ध कर्म. प्रारब्ध ह्याचा अर्थच असा आहे की जे सुरू केलेलं आहे, सुरू झालेलं नाही, सुरू केलेलं. सुरू केलेलं म्हणजे काय, कोणी सुरू केलं ते, कोणी दुसऱ्या तिसऱ्याने नाही, हो आपणच सुरू केलं. आपलं प्रारब्ध आपणच सुरू केलेलं असतं, कारण ते संचितातनं आपण घेऊन येतो ना खाली. संचित कोणी तयार केलं, आपणच तयार केलं. मग त्यातलं आत्ता भोगण्यासाठी जे आवश्यक आहे तेवढं घेऊन आपण आलो, म्हणून त्याला प्रारब्ध असं म्हणतात. मग प्रत्येक जीवात्मा त्याचं जे प्रारब्ध कर्म ह्या जन्मात भोगण्याचं असतं त्यासाठी योग्य असे आई वडील, योग्य असा देह, स्त्री पुरुष जे कोणी योनी योग्य असेल ती, योग्य ते वातावरण, योग्य ते शेजारी पाजारी, योग्य ते शिक्षक, योग्य ते सहकारी, योग्य ते मित्रमैत्रिणी, सगळं काही जी परिस्थिती आपल्या भोवती निर्माण होते ती ते कर्म भोगण्यासाठी, ते फळ भोगण्यासाठी आपल्याला अनुकूल परिस्थिती तयार करून दिली जाते आणि त्या परिस्थितीत आपला जीव जन्म घेतो. आणि आपण जर 95 वर्ष जगलो ना तर 95ही वर्ष, सर्व वर्ष ज्या काही योजना आपल्या आयुष्यात होत राहतात त्या प्रारब्ध कर्माला अनुकूल अशाच होत राहतात. म्हणजे जर आपल्या ह्या जन्मामध्ये आपला मृत्यू हा एखादा अपघात होऊन होणार असं ठरलेलं असेल तर आपल्याला कुठून तरी अशी बुद्धी होईल की आपण त्या दिवशी तो प्रवास करायला निघू आणि आपल्या त्या वाहनाला अपघात होईल. आपण प्रवासच नाही करायला निघालो, साधे रस्त्याने चालतोय, मागून येऊन एखाद्या वाहनाने आपल्याला धडक दिली, अपघात झाला आणि आपल्याला मृत्यू आला, असंही होऊ शकतं. आणि अनेकदा काही लोकांच्या बाबतीत असंही घडतं की अनेक वर्षानुवर्ष त्या व्यक्ती अंथरुणाला खिळलेल्या असतात, त्या कंटाळलेल्या असतात व्यक्ती आता, पण तरी जोपर्यंत ह्या जन्मात त्या प्रारब्ध कर्म जे म्हणतो आपण ते भोग पूर्ण भोगून होत नाहीत तोपर्यंत शेवटचा श्वास घेतला जात नाही. तर एखादी व्यक्ती अशीही असते की ती आज रात्री झोपते आणि उद्या सकाळी उठतच नाही, म्हणजे त्या रात्रीतच त्यांना मृत्यू येऊन जातो. म्हणजे काय, त्यांचे भोग तिथे संपले आणि त्यामुळे उद्याचा दिवसच त्यांना दिसला नाही. मग हा जो सगळा खेळ आहे, क्रियमाण कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म, हा सदैव आपल्या सगळ्यांबरोबर सुरू राहणारा खेळ आहे. आणि म्हणून आपल्याला सदैव आपले सद्गुरू सांगत असतात की तुम्ही जे काही कर्म कराल त्या कर्मावरच तुझा फक्त अधिकार आहे, त्या कर्माप्रती तू सजग राहा, तू ते कसंही करू नकोस. अनेकदा आपल्याला एखाद्या गोष्टीचा कंटाळा आला की आपण ते कसं तरी करून टाकतो, होतं की नाही, असं कसं तरी केलं. पण त्या कसं तरी करण्याचंही एक फळ आहे बरं का. आपण बघा चांगलं केलं, जर एखादी गोष्ट करण्यासाठी आपण खूप कष्ट घेतले
तर त्या कष्टाचं चांगलं फळ मिळतं की नाही? मिळतं. आणि तेच जर आपण म्हटलं की मला आता वेळच नाही आहे, त्यामुळे आता कसं तरी करून टाकलंय मी, तर शेवटी आपल्यालाच कळतं की ते नाही तेवढं छान झालं, नाही तेवढं बरोबर झालं, आणि आपल्याला शेवटी आनंद नाही मिळाला तर कुठेतरी दुःखच मिळालं ते कसं तरी करण्यात. म्हणजेच त्या कसं तरी करण्याचं जे फळ आहे तेही लगेच आपल्याला अनुभवायला मिळतं. आणि म्हणून क्रियमाण कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म या तिन्ही कर्मांकडे माणसाने लक्ष देणं हे अतिशय आवश्यक आहे. ज्या प्रारब्ध कर्माचं गाठोडं आपण बरोबर घेऊन आलेले आहोत त्यामध्ये जे काही भोग आपल्याला भोगायचे आहेत ते जर आपण आनंदाने भोगले तर आपण आपल्या क्रियमाण कर्मात वाढ करत नाही. म्हणजे काय? आत्ता जसं आपण म्हटलं की एखाद्या व्यक्तीला ती अगदी अनेक दिवस, महिने अंथरुणावर आहे, तर आपल्याला त्यातही भेद किंवा विविधता अशी बघायला मिळते की काही व्यक्ती ते अंथरुणावर असणं सुद्धा सुखाने सहन करतात. म्हणजे त्यासाठी ते कोणतीही कुरकुर करत नाही, घरच्या लोकांना त्रास देत नाही, आसपासच्या लोकांना त्याचा दोष देत नाही, किंवा काय हे माझ्या नशिबी आलंय म्हणून स्वतःच त्याविषयी काही कटकट करत नाहीत. ते म्हणतात ठीक आहे, आता परमेश्वराची इच्छा, आज हा दिवस असा जायचा आहे, असा जायचा आहे असं म्हणून ते जेव्हा हे सगळं दुःख सहन करतात तेव्हा ते प्रारब्ध भोगत असताना त्यांच्या क्रियमाण कर्मामध्ये ते कमीत कमी ॲडिशन करतात किंवा कमीत कमी गोष्टी त्यात घालतात. पण जेव्हा ते भोगत असताना एखादी व्यक्ती सतत त्याविषयी कुरकुर करते की हे माझ्याच नशिबी का, मी असं काय पाप केलं होतं, मी तर आयुष्यभर सगळं चांगलं केलं तरीही मला हे काय आहे, मला आता अजिबात जगायचं नाही आहे, घेऊन जाऊ मला कोणीतरी, किंवा काय तुम्ही माझ्यासाठी करताय, माझी सोयच नीट केली नाही आहे, असंच आहे तसंच आहे, मला आता अन्नच जात नाही आहे, मला हेच आणून द्या तेच आणून द्या, असं जेव्हा प्रत्येक क्षणी कुरकुर करून आपण ते आयुष्य जगतो किंवा भोगतो तेव्हा आपण दर क्षणी आपल्या क्रियमाण कर्मामध्ये काही ना काहीतरी टाकत असतो की जे नंतर आपल्याला कुठल्या तरी जन्मात फळ देणार आहे. आणि म्हणून ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, वाहिला उद्वेग दुःखची केवळ, भोगणे हे फळ संचिताचे. असं संतांनी म्हणून ठेवलंय बघा, किती योग्य म्हटलंय. भोगणे हे फळ संचिताचे, जे संचित आहे त्याचं फळ आहे, म्हणून आज तू हे भोगतो आहेस. त्यामुळे त्याच्याविषयी अजिबात काही कुरकुर करू नकोस. मग जसं ते सांगतात आपल्याला की तू खट्टू होऊ नकोस, दुःखी होऊ नकोस, कुरकुर करू नकोस, तसंच त्यांचं हेही सांगणं आहे की जर तुला सगळं काही चांगलं मिळालं किंवा तुझ्या आयुष्यात जे सुख आलं, तुझ्या आयुष्यात जर यश आलं तर त्याने हुरळूनही जाऊ नकोस. म्हणजे तू असंही म्हणू नकोस की अरे मीच काय तो शहाणा आणि म्हणून मला हे सगळं मिळालंय आणि मी इतकी चांगली कर्म मागे करून ठेवल्यात माहितीये का तुम्हाला, आणि म्हणून आज मी हे सगळं उपभोगते, असंही म्हणायचं काहीच कारण नाहीये. जो दिवस जसा येईल, जो क्षण जसा येईल तसा समाधानाने जगत राहणं एवढंच आपण जर करत राहिलो तर आपण क्रियमाण कर्मामध्ये कमीत कमी भर घालतो. आणि जर आपण तेच यशाने हुरळून गेलो आणि अपयशाने खचून गेलो किंवा दुःखद प्रसंगी आपण स्वतःला किंवा इतरांना दोष देऊन सतत काहीतरी कुरकुर करत जगत राहिलो तर आपण आपलं जे क्रियमाण आहे ते अजून जास्त खराब करू. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने जगत असताना ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्याची खूप गरज असते. आता ह्यातून थोडंसं पुढे जाताना भगवद्गीतेमध्ये आपल्याला जे असं सांगितलं आहे की योगस्थ कुरु कर्माणी, म्हणजे अर्जुनाला पुढचा जो उपदेश केलेला आहे भगवंताने तो त्याने असं म्हटलंय की तू योगयुक्त होऊन कर्म कर. म्हणजे आता आपल्याला कर्म म्हणजे काय हे कळलं, कसं करायचंय तेही कळलं, त्या कर्माचं फळ कसं मिळतं तेही कळलं. मग आता अर्जुनाला तो सांगतोय की अरे कर्म करण्यावर तुझा अधिकार आहे पण तू कर्म कसं कर, योगयुक्त होऊन कर्म कर. योगयुक्त हो म्हणजे काय,
योग या शब्दाचा अर्थ काय? योग या शब्दाचा अर्थ आहे जोडणे. काय जोडायचं आहे कशाबरोबर? तर शरीर मनाबरोबर, मन बुद्धीबरोबर, बुद्धी आत्म्याबरोबर आणि आत्मा परमात्म्याबरोबर, अशी ही सगळी जोडणी आहे. शरीर आणि मन, मन आणि बुद्धी, बुद्धी आणि आत्मा, आत्मा आणि परमात्मा, हे सगळं आपल्याला जोडायचं आहे. आणि हे जोडायचं आहे हे म्हणजे योगयुक्त होऊन कर्म करायचं आहे. आपण सर्वसाधारणपणे सगळे व्यवहार जे करतो ते देहासाठी करतो. सुखानुशयी रागः म्हणजे काय? जी गोष्ट आपल्याला सुख देते, जी गोष्ट आपल्याला आनंद देते, ती गोष्ट परत परत करण्याकडे आपला कल असतो. जर बघा आपल्याला एखादा पदार्थ आपल्या रसनेला आनंद देत असेल, आपल्याला खायला आवडत असेल, तर तो पदार्थ समोर आल्यावर आपली जरी भूक शमलेली असेल तरीही आपण तो पदार्थ खायला तयार होतो. म्हणजे खरं तर भूक लागली आणि भूक शमली, इकडे खरं कर्म आणि त्याचं फळ मिळून पूर्ण झालंय. आता आपण काय करतोय? समोर आलेला पदार्थ आवडतो म्हणून आपण खातो. मग आता हे आपल्या हातनं जे कर्म घडलं ते योगयुक्त होऊन घडलं का हो कर्म? नाही घडलं. आणि जर असं योगयुक्त होऊन कर्म नाही घडलं तर त्याचा परिणामही होतोच. काय होतो त्याचा परिणाम? काही जणांना पोटाचा त्रास होतो, काही जणांचं वजन वाढतं, काही जणांना एखादा आजार होतो, काहीतरी होतो. पण म्हणजेच तो विवेक जर साधता आला नाही की, आणि हा विवेक मला असं वाटतं की मनुष्य मात्रांपेक्षा प्राण्यांना जरा जास्त चांगला साधता येतो. बऱ्याचदा आपल्याला असं बघायला मिळतं की प्राणी आणि लहान मुलं ही त्यांचं पोट भरलं की एक घासही जास्त खात नाही. लहान मुलांचं पण तसंच असतं. त्यांना पदार्थ आवडीचा असला म्हणून ते जास्त खात नाहीत. त्यांचं पोट भरलं की ते तोंड फिरवतात. का? आता मला बस. पण मोठी माणसं जशी मोठी होतात आणि जसं आपण असं म्हणूया, खरं तर जिभेवर अजून चांगला ताबा यायला हवा, कारण मोठं होतोय म्हणजे विवेक आपल्या ठाई जागृत होतोय. विवेक म्हणजे काय आपल्याला कळतंय. पण विवेक हे काय आहे हे कळल्यानंतरच माणूस जास्त अविवेकाने वागायला लागतो. जोपर्यंत विवेक म्हणजे काय हे कळलेलंच नसतं तोपर्यंत तुलनेने माणूस खूप विवेकाने वागतो. पण विवेक म्हणजे काय हे कळलंय तरीही सार असार याचा विचार न करता माझ्या जिभेला आवडतंय, माझ्या मनाला आनंद होतोय म्हणून मी ती गोष्ट करण्याकडे जाते. हे जसं खाण्यासाठी आहे तसंच बोलण्याच्या बाबतीत पण आहे. आता बोलण्याच्या बाबतीतही अनेक लोकांना विवेक राहत नाही. आपण कुठे काय किती कसं बोलतोय याचा विवेक ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण कर्म हे फक्त हाताने केलेल्या गोष्टींचं होत नाही, तर आपण जे वाचेने बोलतो, जो मनात विचार करतो, जे बुद्धीच्या ठिकाणी करतो तेही सगळं कर्मात मध्येच येतं. आणि म्हणून जर आपण काया वाचा मनोभावे असं म्हटलंय, जर वाचेने आपण कोणाला दुखावत असू, जर वाचेने आपण चुकीचे शब्द उच्चारत असू तर ते सुद्धा एक चुकीचं कर्मच ठरतं. आणि नाहीतरी हे आपलं कर्मेंद्रिय आहेच वाचाने. त्यामुळे आपल्याला बोलताना सुद्धा हा संयम राहणं, हा विवेक बाळगणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि त्यालाच योगयुक्त होऊन कर्म कर असं भगवंतांना जे सांगायचं आहे ते योगयुक्त होऊन कर्म कर किंवा योगस्थ कुरु कर्माणी या अर्ध्या चरणामध्ये खूप मोठा अर्थ भरलेला आहे. कारण योग या शब्दामध्येच खूप मोठा अर्थ भरलेला आहे. म्हणजे खरं तर ही सगळी प्रवचनं फक्त योग म्हणजे काय ह्याच्यावर होऊ शकतात इतका योग या शब्दामध्ये अर्थ आहे. कारण मुळात योगामध्ये योग ह्या विषयात अनेक प्रकार आहेत. आपण जसं अष्टांग योग आपल्याला माहिती आहे, महर्षी पतंजलींनी सांगितलेला की याच्यामध्ये यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी अशी 8 अंग सांगितले. त्याच्याच बरोबर जपयोग, मंत्रयोग, लययोग, नादयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग असे अनेक प्रकारचे योग आहेत. पण या अनेक प्रकारचे जे योग आहेत त्यांचं उद्दिष्ट काय आहे?
त्या सर्व योगांचं उद्दिष्ट एकच आहे आणि ते म्हणजे समाधी किंवा मोक्ष. आताच्या नव्या काळामध्ये त्याचं उद्दिष्ट आहे मानसिक शांती. हल्ली लोक योग वर्गाला का जातात? योग नाही, योगा करायला जातात. योगा योगा हा शब्द अतिशय चुकीचा आहे, कारण योगा असा शब्दच नाहीये. तो आपण पाश्चात्यांकडून उसना घेतलेला शब्द आहे. खरा शब्द आहे योग. युज हा धातू आहे त्यातला, आणि त्याचे 3 अर्थ आहेत. एक अर्थ आहे जोडणे, दुसरा अर्थ आहे समाधी. योग या शब्दाचाच एक अर्थ आहे समाधी, आणि योग या शब्दाचा तिसरा अर्थ आहे टू रिस्ट्रेन, टू कंट्रोल, म्हणजे नियंत्रित करणे, थांबवणे. आणि हे अर्थ आपल्याला का कसे पटतात बघा. महर्षी पतंजलीने पहिलं सूत्र काय सांगितलं? अथ योगानुशासनम, आणि दुसरं सूत्र सांगितलं योगश्चित्तवृत्ती निरोधः. योग म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध. बघा, योग शब्दाची जी तिसरी व्याख्या आहे निरोध, थांबवणे, टू कंट्रोल, टू रिस्ट्रेन, ही इकडे आली. मध्ये काय सांगतायत? तुमच्या चित्तात जेवढ्या वृत्ती निर्माण होतील त्या वृत्तींचा निरोध कर हे अर्जुना. तू योगस्थ होऊन कर्म कर. म्हणजे चित्तामध्ये वृत्ती निर्माण होणारच आहेत, परंतु त्या ज्या वृत्ती निर्माण होत आहेत त्या वृत्तींचा कुठेतरी उपशम सुद्धा आपण केला पाहिजे. चित्तावर होणारे जे संस्कार आहेत ते संस्कार काय होत आहेत हे आपल्याला खरंच कळत नाही, पण प्रत्येक क्षणी चित्तावर संस्कार होत असतात. आणि ते चित्तावरचे जे संस्कार आहेत ते असे उघड समोर दिसत नसल्यामुळे आपल्यालाच कळत नाही की आपल्या मनात, अंतर्मनात काय काय साठवलेलं आहे ते. मग आपण असं म्हणतो मनी वसे ते स्वप्नी दिसे. म्हणजे कधी कधी आपल्याला जे उघडपणे बोलता येत नाही, उघडपणे भोगता येत नाही, ते माणूस स्वप्नामध्ये. मला एखाद्याचा राग आलाय, काहीतरी चिडून एखाद्या व्यक्तीला बोलायचं आहे, पण ती व्यक्ती माझी वरिष्ठ आहे. समजा असं एखाद्याचं कार्यालयामध्ये झालं, ऑफिसमध्ये नोकरी करताना कामाच्या ठिकाणी, पण तिकडे काही बोलता येत नाही. तर कधी कधी असं होतं की ती व्यक्ती आपल्या स्वप्नात येते आणि आपण स्वप्नात त्या व्यक्तीला खूप काहीतरी फाडफाड बोलतो. कारण का? ते आपल्या मनात खोलवर रुजलेलं असतं. आणि ह्या मनात खोलवर जे रुजतं ते रुजून ज्याला आपण वासना, हा एक शब्द आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. आपण म्हणतो माणसामध्ये काय काय प्रकारच्या वासना असतात नाही. असंच मध्यंतरी एक उदाहरण एकाने सांगितलं. तेव्हा की अहो आमचे एक परिचित, म्हणजे ह्या अध्यात्म मार्गावरचे एक परिचित, ज्यांचा अंत्यसमय जवळ आला आणि अगदी आता शेवटचे काही श्वास राहिलेत पण देहातून प्राण जात नाही असं जेव्हा दिसलं तेव्हा त्यांच्या मुलाने विचारलं की बाबा काय इच्छा आहे तुमची? तेव्हा त्यांनी सांगितलं अरे मला जरा एक रव्याचा लाडू खायला दे. बघा, अध्यात्म मार्गावरची व्यक्ती, म्हणजे आपल्याला असं वाटेल की अरे अध्यात्म मार्गावरच्या व्यक्तींना तर अशा काही इच्छा उरणारच नाही. पण मंडळी असं नसतं, कारण आपल्यातल्या ज्या वासना असतात त्या इतक्या खोलवर आणि इतक्या जन्मानुजन्मीच्या वासना आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी असतात की कुठली वासना कधी प्रबळ होईल आणि ती कोणत्या रूपाने बाहेर येईल हे आपल्याला कळत नाही, हे आपल्याला सांगताच येत नाही. आणि म्हणून सदैव आपल्याला नामस्मरण करा हे जे सांगितलं जातं त्याचं हे अजून एक कारण आहे की आपल्या मनात येणारे हे जे वेगवेगळे विचार आहेत, बुद्धीच्या ठिकाणी निर्माण होणारे जे अनेक प्रश्न आहेत की ज्याची उकर खरं तर कधी होतही नाही आणि होण्याची खूप आवश्यकता असते असंही नाही, पण तरीही त्या प्रश्नात आपण गुंतून पडतो आणि परमेश्वरापासून दूर जातो. तर त्याच्याऐवजी तू नामस्मरण कर. कारण हा जो सगळा कर्माचा प्रवास आहे ना, त्या कर्माचं जर मूळ कशात असेल तर ते आपल्या वासनांमध्ये. ज्या वासना आपल्या ठिकाणी असतात तयार झालेल्या, ज्या जन्मलेल्या असतात, ज्या म्हणजे केवळ जन्मलेल्याच असं नाही, काही तर सुप्त अवस्थेत पण असतात. प्रसुप्त, तनु, विच्छिन्न आणि उदार असे त्याचेही 4 प्रकार आहेत. तर त्यातल्या ज्या वासना अत्यंत सुप्त स्वरूपात असतात, आपल्याला कधी कळतही नाहीत की त्या आहेत आपल्या ठिकाणी, कळून येतच नाही पण त्या असतात. मग त्यातल्या ज्या वासना वरवर आलेल्या असतात
त्या वासना उदार अवस्थेत आलेल्या असतात. त्या वासनांचं काय घडतं पुढे, तर त्या वासनांमधनं आपल्याला काहीतरी एखादी भावना किंवा एखादा विचार आपल्या मनात येतो. अरे अमुक करूया, मला आत्ता अमुक हवंय. बघा, आपल्याला कधीतरी असं पटकन वाटतं की अरे मला आत्ताच्या आत्ता अमुक हवंय, किंवा मला आत्ताच्या आत्ता वाटतंय की आपण गुलाबजाम खावा. आपण लगेच खायला जाऊ असं नाही, पण येतं की नाही मनात, कधीतरी येतं. आज मला काहीतरी ना गोड खायचंय, आज मला काहीतरी असं मस्त चमचमीत खायचंय. होतं की नाही असं एखाद्या दिवशी? का होतं? अचानक होतं. तरी कुठली तरी दडलेली आतली सुप्त वासना असते ती त्या दिवशी बाहेर येते, आणि ती त्या भावनेच्या आणि विचाराच्या रूपाने बाहेर येते. मग केवळ भावना किंवा विचार मनात आला म्हणून आपल्यातलं कर्म घडतं का? नाही घडत. आज मला वाटलं की काहीतरी छान गोड खावं म्हणून ते लगेच उठून मी गोड करीन आणि लगेच गोड खाईन असं होत नाही. मग ते केव्हा होतं? त्याच्यामध्ये अजून एक टप्पा आहे, तो आहे उर्मीचा. उर्मी, ती उर्मी आपली जेवढी तीव्र असते तेवढा आपला कर्माकडे प्रवास जलद होतो. वासना, त्यातून निर्माण होणाऱ्या भावना आणि विचार, मग त्यातून निर्माण होणारी उर्मी, आणि उर्मी जेवढी तीव्र तेवढं कर्म निश्चित हातून घडणार. आणि म्हणून आपल्याला अनेकदा साधू संत किंवा सद्गुरू असं सांगतात की अरे वासना तुझ्या ठाई आहेत आणि त्या असणारच आहेत. तुझ्या मनात वेगवेगळ्या भावना सुद्धा निर्माण होऊ शकतील. बघा, जे क्रौर्य आपण आज समाजात बघतो आहोत, आता ते क्रौर्य काही लोकांकडनं केलं जातंय, म्हणजे प्रत्यक्ष कर्म त्यांच्याकडनं घडतंय क्रौर्याचं. पण क्रौर्याचे विचार किंवा क्रौर्याची भावना त्याहून शतपट अनेक लोकांच्या मनात येऊन जाते. शतपट खूप जास्त लोकांना मनातून असं वाटत असतं की ह्याला जाऊन मारावं, आणि अगदी आपण शरीराने किंवा हाताने नाही मारलं तरी काहीतरी जाऊन त्याला बोलावं, त्याने मला असं असं म्हटलंय, मग मलाही जाऊन त्याला काहीतरी 4 शब्द सुनावले पाहिजे, असं येतं की नाही मनात? खूप लोकांच्या मनात येतं. म्हणजेच काय, ती जी वासना आहे क्रौर्याची, मूळ वासना आहे ती क्रौर्यच येते. ते कुठेतरी भावनेच्या रूपाने मनात येतं. जेव्हा ती भावना प्रबळ होते आणि विचार शिक्कामोर्तब होतो, हो आता मला माझा विचारही पक्का झाला, नुसती भावना नाही आहे, आता मी विचार केला त्याच्यावर आणि विचाराने ठरवलं की हो मला हे करायचंय, तेव्हा मग आपल्या मनात त्याची उर्मी दाटते, ती कृती करण्यासाठीची उर्मी दाटते. मग ती उर्मी जर अत्यंत सौम्य असेल तर आपण म्हणतो हा जाऊ दे, मला वाटतंय मला खूप राग आलाय खरा, पण जाऊ दे, आता आज मला काय वेळ नाही आहे जाऊन तिला काही सांगायला किंवा बोलायला, आज आधी मी हे माझं काम करते. म्हणजे काय की ती उर्मी तेवढी तीव्र नाही आहे की ती सगळ्यात पहिली आहे आणि म्हणून आता बाकी सगळं बाजूला सोडलं आणि पहिलं मला आधी जाऊन त्या व्यक्तीबरोबर बोलू दे. इतकी ती उर्मी तीव्र नाही आहे, म्हणून ती तिथेच दबली जाते, ती तिथेच राहते. आणि म्हणून आपल्या हातनं कृती घडत नाही, कर्म घडत नाही प्रत्यक्ष. आणि म्हणून संत असं म्हणतात की जोपर्यंत वासनांच्याच ठिकाणी एखादी गोष्ट आहे ना, तोपर्यंत ती राहू दे तिथेच, त्याचं प्रत्यक्ष कर्मात रूपांतर होत नाही ना, ह्याकडे लक्ष दे. कारण प्रत्यक्ष कर्मात रूपांतर होण्यामध्ये सुद्धा मध्ये अजून 3 टप्पे आहेत. ते टप्पे तू ओलांडू नकोस, तरच तुझ्या हातनं ते वाईट कर्म जे काही होणार आहे ते होणार नाही. आणि मग कुठेतरी वासनांच्याच ठिकाणी तुला जर ते थांबवता आलं, जर ते कमी करता आलं तर ते करायचा प्रयत्न कर. आणि म्हणून भगवंतांनी अर्जुनाला उपदेश केलाय, योगयुक्त होऊन तू कर्म कर. म्हणजेच तुझं प्रत्येक कर्म तू करत असताना कुठेतरी फक्त शरीर मनाला आनंद होतोय म्हणून ते करायचं, किंवा शरीर मनाला दुःख होतंय म्हणून ते नाही करायचं, असा विचार न करता सर्व कर्म ही ईश्वरार्पण बुद्धीने जर तू केलीस, म्हणजेच मी जे काही करतो आहे त्याचा कर्ता किंवा मालक मी नसून ते करवून घेतलं जात आहे माझ्याकडनं, मी फक्त एक माध्यम आहे आणि हे सगळी कर्म आणि कर्मफळं ही ईश्वरालाच मी अर्पण करणार आहे,
असा विचार जर तू केलास तर तू योगयुक्त झालास. म्हणजे काय की तू फक्त आता देह आणि मनासाठी कर्म करत नाहीयेस, तर तू त्या आत्म्या आणि परमात्म्यापर्यंतचा जो जोडण्याचा प्रवास आहे त्या प्रवासाचा कुठेतरी त्या प्रवासा करण्यासाठी चालणारा एक पथिक आता तू झालेला आहेस, तो पांथस्थ आता तू झालेला आहेस. आणि म्हणून असा विचार करून जर तू कर्म करायला घेतलंस तर समत्व योग उच्चते. तर तुझ्या हातून जे कर्म घडेल ते योगयुक्त होऊन केल्यामुळे समत्व म्हणजे समबुद्धीने केलेलं ते असेल आणि म्हणून त्यालाच योग असं म्हटलं जातं. म्हणजे उच्च नीच कोणतेही जी द्वंद्व आहेत, बरं वाईट, चांगलं वाईट किंवा सुख दुःख, ही पाप पुण्य, ही सगळी जी द्वंद्व आहेत, ह्या द्वंद्वात न अडकता तू समचित्ताने ते कर्म कर, म्हणजेच योगयुक्त होऊन कर्म कर. आणि जेव्हा असं समचित्ताने कर्म केलं जातं तेव्हा ते कर्म ईश्वरार्पण बुद्धीने आपोआपच केलं जातं. कारण ईश्वराकडे असा न्याय किंवा अन्याय असं काही नाही. ईश्वर जो आहे तो सगळ्याकडे समत्व बुद्धीने पाहणार आहे, म्हणून तर तो ईश्वर आहे. बघा, आपण सर्वजण ईश्वराचे लेकरं आहोत आणि आपण सगळी ईश्वराला तितकीच प्रिय आहोत. ईश्वर असं म्हणतो का की तू श्रीमंत आहेस म्हणून माझा जास्त लाडका आहेस, तू शिकलेला आहेस म्हणून माझी जास्त लाडकी आहेस, आणि तुला काहीच कळत नाही, तू वेडा आहेस म्हणून मला आवडत नाहीस, असं काहीच ईश्वर म्हणत नाही. ईश्वर म्हणतो ही सगळी माझीच लेकरं आहेत आणि मी सगळ्यांचा पिता आहे. लहान आम्ही काय तुझी लेकर आहे, तू सर्वांचा पिता, असं आपण म्हणतो. पण हे फक्त शब्द राहतात आपल्यासाठी. किंवा पिता माये बंधू सखा तुझी देवा, मुले मित्र सारे सोयरे व्यर्थ हेवा, हे सगळे आपल्यासाठी फक्त शब्द राहतात. आपण हे रोज सुद्धा म्हणतो, पण ते नुसतं म्हणून उपयोग नाहीये. तर त्या म्हणण्यातला जो भाव आहे तो भाव जर जाणून आपण म्हटलं तर खरंच त्या परमेश्वराच्या चरणी आपण नतमस्तक होऊ आणि त्या परमेश्वराच्याच चरणी प्रत्येक कर्म त्यालाच अर्पण करायचं या बुद्धीने ते करू. आणि तरच आपल्या क्रियमाण कर्मांमध्ये जी वाढ होते आहे ती वाढ होणं कमी होईल. आजचा आपला विषय तो कर्माचा आहे. म्हणजेच क्रियमाण कर्म कमीत कमी आपली कशी होती हे बघण्याकडे जर आपला कल राहिला तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम हे जे आहे ते आपल्याला नष्ट करायचं आहे, कुठेतरी थांबवायचं आहे. पुन्हा पुन्हा जन्ममृत्यू नको आहे. आणि जर पुन्हा पुन्हा जन्ममृत्यू नको असेल तर संचिताचं आधीच जे सगळं मोठं गाठोडं मी भरून ठेवलंय ते आता एकदा पटापट संपवूया. पण ते संपवत असताना क्रियमाण कर्माने रोज त्या गाठोड्यात वाढ करणं किंवा त्या गाठोड्यात काहीतरी नेऊन घालणं हे जर कमी करायचं असेल तर ईश्वरार्पण बुद्धीने व्यावसायात्मिका बुद्धी ठेवून किंवा समत्व धरून योगयुक्त होऊन प्रत्येक कर्म करणं आवश्यक आहे असं आपल्याला भगवंत सांगतात. आज इथेच थांबूया. धन्यवाद. थोडासा गजर करूया. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय 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 राम, जय जय राम कृष्ण हरी, 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 जय